21व्या शतकात करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. 10वी नंतर पुढे काय करायचं असा प्रश्न पडलेला सर्वांनाच आपली आवड आणि क्षमतेनुसार विविध क्षेत्रात करिअर करता येऊ शकतं. चला तर मग कृषी अर्थात ॲग्रिकल्चर या शाखेचा परिचय करून जाणून घेऊया करिअरच्या संधी. भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार शेतीचा अधिक आधुनिक पद्धतीनं विचार केला पाहिजे. सातत्यानं होणाऱ्या विविध संशोधनांमुळे शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. जसं की हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर, फिशरी, फॉरेस्ट्री, ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमल हसबंडरी अशा करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. 10वी नंतर शेतीमध्ये करिअर करण्यासाठी थेट डिप्लोमालाही प्रवेश घेता येतो किंवा वोकेशनल कोर्सेसचाही विचार करता येतो. आणि त्या डिप्लोमा नंतर मग शेतीसाठी पूरक लघु उद्योग सुरू करता येऊ शकतात. त्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग, डेअरी फार्मिंग, कुक्कुटपालन, फ्लोरिकल्चर यांसारख्या असंख्य शेतीपूरक व्यवसायांना सुरुवात करता येते. त्याच वेळी शेती उत्पादनातून निघणाऱ्या छोट्या छोट्या प्रॉडक्ट्सचं प्रोसेसिंग करून त्यांची विक्री आणि विपणन करता येऊ शकतं. महाराष्ट्रात प्रामुख्यानं होणाऱ्या आंबा, कोकम, संत्री, टोमॅटो, पेरू, बोरं आणि स्ट्रॉबेरी यांच्यावर प्रक्रिया करून ती विकल्यास व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे कृषीमध्ये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्याला हे सहज शक्य आहे. कृषी किंवा ॲग्रिकल्चरमध्ये आणखी सखोल अभ्यास करून करिअर करण्यासाठी 12वी नंतर अनेक संधी आहेत. त्यात प्रामुख्याने 11वी आणि 12वी सायन्स घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर BSc ॲग्रिकल्चरला हॉर्टिकल्चर, फिशरी, फॉरेस्ट्री, ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमल हसबंडरीला प्रवेश घेता येऊ शकतो. प्रत्यक्ष शेतीला तर याचा उपयोग होतोच, पण पुढे शेतीच्या क्षेत्रात संशोधन करायचं असल्यास अथवा एखाद्या शेती संबंधित उत्पादन कंपनीत नोकरी मिळवण्यासाठीही याचा उपयोग होतो. अर्थात BSc ॲग्री करताना त्यात गणित हा अनिवार्य विषय असल्यामुळे त्याची तयारी मात्र ठेवायला हवी. महाराष्ट्रात एकंदर 7 कृषी विद्यापीठं आहेत. 12वी सायन्स नंतर ॲग्रिकल्चरला इंजिनिअरिंगची एक खूप मोठी संधी सुद्धा उपलब्ध आहे. यात BE किंवा BTech ही करता येतं. शेतीसाठी लागणारी विविध अवजारं, त्यांची निर्मिती, दुरुस्ती, मेंटेनन्स हे सगळं शिक्षण या कोर्सचा भाग आहे. छोटा ट्रेलर किंवा ट्रॅक्टर असो, कापणीचं यंत्र, मळणीचं यंत्र या सगळ्यासाठी ॲग्रो इंजिनिअरिंगची सातत्यानं गरज लागते. आणि हल्ली मनुष्यबळ कमी झाल्यामुळे अशा स्वरूपाच्या यंत्रांचा वापर हा मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या गावातूनही केला जातो. शेतीला बिझनेसचा दर्जा देता येईल इतकं सामर्थ्य शेतीमध्ये आहे. कृषी क्षेत्रात करिअर करण्यासाठी सगळ्यात पहिला गुण पाहिजे तो म्हणजे मातीवर आणि सृष्टीवर प्रेम हवं. शेतीतलं करिअर कदाचित कष्टाचं किंवा कमी वलयांकित वाटेलही, पण पुरेसं शिक्षण घेऊन काळाच्या बरोबर राहून शेती केल्यास त्यात हमखास यश आहे हेही तितकंच खरं. फक्त ते ओळखून करिअरची निवड करता आली पाहिजे. त्यामुळे आपली आवड, क्षमता आणि त्या क्षेत्रात असलेल्या असंख्य संधी यांची सांगड घातल्यास आपल्याला आपलं स्वप्नातलं करिअर निवडता येणार आहे. पण करिअर म्हणजे नेमकं काय? आपल्या स्वप्नातलं करिअर कसं साधायचं हे जाणून घ्यायचं असेल तर महाराष्ट्र शासन आणि SAF म्हणजेच श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या महाकरिअरमित्र.in या वेबसाईटला भेट देऊन आपल्या जिल्ह्यातील कॉलेजेस आणि त्यातील अभ्यासक्रम तसंच योग्य करिअरसाठी मॅजिक फ्रेमवर्क व्हिडिओ नक्की पहा.